तिला चिकू उजडलाय तरी बरंच. तांबडं फुटले तांबडं. कुकू चिवचू मध्ये सकाळ उजडलेली आहे. आणि हा कोकिळ आहे ना कंटिन्युअसली दिवसभर ओरडत असतो. दिवसभर थकतच नाही बरं का. किती सुंदर फुललेला आहे बघा हा गुलमोहर. तशी फुलं आलेली आहे. आणि पारिजातकाचा थोडाफार साडा पडलेला आहे. खूप आली नाही फुलं पण आली काही प्रमाणात का होईना. शौर्य आज जायचं आहे का राहायचं आहे? शौर्य चालला आज पुण्याला. चालला ना रे आज? नक्की का? नक्की? माझी आठवण येईल का तुला? नाही येणार? किती भामटा आहे रे भामटा कोणीकडचं. आठवण येणार नाही. ती आवळा सुपारी दिली सगळी खायची. हां बरं का? काळच दिली सगळी खाऊन घ्यायची. मग नवीन बनवायला नाही तर मग काय तुम्ही नाही खाली तर मग मी कायची बनवत नाही. मग ही पण बनवीन कॅन्डी पण बनवीन. खाल्ल्यावरच बनवीन. मला समजलं ना मग आईने सांगितलं ना संपली पोरांनी खाल्ली तरच मग मी बनवणार. मऊ काय करते? मऊ दूध पिती. सूर्य उगवला आणि सूर्याचं आजचं आगमन कसं आहे बघा. अगदी आकाशातल्या आकाशामध्ये ते म्हणजे ढगातल्या ढगात आहे. आकाशातल्या आकाशात ढगातल्या ढगात आहे. आणि अतिशय सुंदर हे दिसत आहे. पुसट अस्पष्ट अशा रीतीतही किती खुलून दिसत आहे. मस्त वाटत आहे मी बघायला सुद्धा. म्हणजे एकटक पाहू शकतो त्याच्याकडं. असा डोळा दिसतोय की नाही डोळ्याचं ही पापणीवर. पुन्हा चंद्राचं आपलं सूर्याचं दर्शन अगदी डोळ्यासारखं दिसत आहे. दिसतंय काय? कोणाकोणाला दिसलं? कोणाकोणाला वाटत आहे? सगळ्यांचा आवरला आहे. शौर्याने मस्त पांढरा शर्ट रेघारेघांचा घातलेला आहे. साचीने पण आवरला आहे. साची आणि ती यांना पण मोठ्या साईजचा काल दिसला होता तिथं. हा पुण्याला गेली तर सेम तिथं दिसला आहेर मध्ये. घ्या म्हणलं मला म्हणते मला असा कपडा नाही आवडत खादीचा. साची आणि आई सिमिलर झाल्या एकदम ड्रेसमध्ये. एकदम सेम हां बरंचसं सेम आहे. काय शौर्य मग तुझी शाळा कधी उघडते? अरे वा 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 वा. उद्या नाही परवा. एवढे दुडू पाय चालत होते इथं पळत होते आता सगळे बांधले जातील हे की नाही बेंचपाशी. बेंचपाशी. मॉनिटर कोण आहे तुझ्या क्लासमध्ये? मॉनिटर कोण आहे? नाही आहे. परत मराठीची मॉनिटर झाली धानवी. मग त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. असं कोणी नाही मॉनिटर होत. बोलावं लागतं शाळेत. तू तर मान खाली घालून बसतो क्लासरूम मध्ये. हा तू घरीच डर काय पडतो फक्त. गाडी कधी येते? हा ना सगळं आवरलं पार. स्वयंपाक पाणी. स्वयंपाकने खिचडी करून घेतली. त्यांना उपवास आहे. मी काही खात नाही पोरांना. त्यांनी खिचडी करून घेतली. आणि मग तिकडे गेल्यावर मग काही खाणार नाही का? नाश्ता करतील ना. पुदिना घेऊन जा ना. उलटी व्हायला लागली का तोंडामध्ये ठेवायचं. हा म्हणजे हातामध्ये घे. मला ते काही बघ तर खरा प्रयोग करून बघ. चला आता वैष्णवी आणि भाऊ ते चालले आहे पुण्याला. सामान भरत आहे गाडीमध्ये. शौर्य आता कधी येणार? शौर्य हां कधी येणार? दिवाळीत फटाके वाजवायला. फटाके वाजवायला यायचे. मला दिसेल ना फटाके वाजवायला.
का असं सुरसुऱ्या माझ्याकडे आत्ताच आहे. काय मग बक्षीस मिळवायचे. मग 1 नंबर आला तर तुम्हाला बक्षीस देणार आहे मी लय मोठं. एवढे काय करतो किती नंबर पडले देवपूजा आई मला नंबर किती पडले आई 97. आई मला 97 नंबर पडले पण 97 नंबर पडले मला. पण फर्स्ट नाही आला ना तू शाळेत. आला का फर्स्ट. फर्स्ट यायला पाहिजे. फर्स्ट आले का आणि शाळेमध्ये बक्षीस मिळवायचे बरं का स्पर्धेमध्ये. मग देणार तो. बक्षीस कधी कधी मॉनिटर बनवत्या. नाही मॉनिटरचं जाऊ दे. स्पर्धेत तुम्हाला सगळे बक्षीस भेटले पाहिजे आणि मग माझ्याकडनं बक्षीस भेटा. माझे एक फ्रेंड त्याला गोल्ड मेडल भेटलं. आणि मग तुला कधी भेटल. मग तुला पण भेटला पाहिजे बरं का आता गोल्ड मेडल. पप्पा कधी येणार आहे. हां हां तुम्हाला बसायला जागा झाली ना. हां मग काय दोघं पुढं बसतील आणि पाठीमागे हे 3 चिल्ले पिल्ले बसतील. मोठी गाडी केली आहे कारण मग सामान पण न्यावं लागतं. गहू वगैरे आहे. हां अजून मला एक पिशवी आंबे दुधाच्या बाटल्या बसले. पुढच्या वेळेस बघू मग. पण ते बोल त्यांची ब्रीज आणायला सांगू त्याच्यात ठेवू मागच्या सीटवर. काय सायकल नाही बसणार इथं वरती. सायकल अगं सायकल साची दुरुस्त करायची ना तुझी मग न्यायची आहे. हा का मग आता ठीक आहे. मग बड्डी भैया आला का मग त्याच्या गाडीमध्ये आपण मग हां मग मी तेच म्हटलं ना. मग त्याच्या गाडीमध्ये नेता येईल तुमची सायकल. कारण आता जागाच नाही आहे. स्वतःची सायकल ठेवायला जागाच नाही राहिली. आत्याला सांग मग बंटी भैया घेऊन ये बरं का. आता जागाच नाही आहे तसं सायकल ठेवायला तुझी. दोघं नाराज झाले. त्यांना सायकल न्यायची होती. हां त्याच्याकडे आहे सायकल आहे का. मग आत्याला फोन करून सांग मला सायकल बंटी भैया आला का पुण्याला म्हणून सायकल घेऊन या त्याच्यात. अजून एक पिशवी राहिली आहे भरायची पण जागा नाही. पालीवर धने ते पण घ्या. कापड करायची ना ते घ्या. नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषीची लव. मगाशीच म्हणजे भावाची पूजा चालू होती. बराच वेळ अर्धा तास म्हटलं तोपर्यंत माझी आंघोळ वगैरे होऊन जाईल आणि मग मी आले तोपर्यंत ते गेले पण. चला आता मी बनवत आहे भेंडीची भाजी आणि अगदी सिंपल पद्धतीने मिरच्या आणि लसूण जास्त वापरा तुम्ही कारण याच्यामध्ये लसूण टाकल्या ना खूप छान लागतो कारण तो तेलामध्ये मस्त असा तळून निघतो आणि छान लागतं ते खायला. थोडीशी भाजी चमचमीतच बनवणार आहे मी. काय होतं असं मटण वगैरे आणलं आणि मधीच मग बोंबील मटकी केली का मग ह्या भाज्या पार म्हणजे आठवडा संपायला येतो तरी संपत नाही असं होऊन जातं. आणि ही भेंडी राहिली होती तर पहिल्यांदा मी काही ती भेंडी केलीच नाही. मागच्या वेळेस आठवड्यात मी शेवटच्या वेळेसच केली होती. त्याच्यामुळे मग ज्यावेळेस रविवार बाजार होता मग सोमवारी काही केली नाही. मग गवार केली. खूप दिवसातून गवार खाली होती. अजूनही थोडी गवार आहे तर उद्या करेन काही. आणि चला आता घेते मी भाजी करून. आता भेंडीची भाजी अगदी मस्त तेलामध्ये थोडंसं तेल किंचित थोडंसं तेल जास्त टाकणार आहे. खूप काही टाकणार नाही आहे. आणि
मस्त आहे 2 चपात्या. आणि आत्ताच ही जेरी आहे ना मस्तपैकी पोळी वगैरे खाऊन गेली. तिला मी ठेवलीच होती रात्रीची, तर सकाळी दूध पण पिऊन गेली. तिकडं पण पिती इकडं पण पिती. मग तिला काही भेटलं नाही काही खायला, मग आली ओरडत. मग मी म्हटलं चपाती आहे ती खाय म्हटलं. मला वाटलं खाणार नाही, मग खाली थोडीफार. मग तिला पण असं कसं चपाती वगैरे अशी तेल बिल लावलेलीच आवडती. चला आता मी घेते. भाजी कर. मिरच्या वगैरे जास्त, पण मला ना खरं सांगायला गेलं ना गुळग्या भाज्या आवडतच नाही. असं झणझणीतच भाज्या आवडतं. मग ती पालेभाजी असो नाही तर रसा भाजी असो, म्हणजे थोडंसं तिखट हवंच वाटतं. त्याशिवाय खायला मजाच येत नाही. तरी पण आता थोडंसं तिखटचं प्रमाण कमी करायचं आहे मला. तरी पण टाकलीच मिरची, कारण मला माहिती आहे की म्हणजे थोडीशी तिखटच छान वाटते भेंडीमध्ये. इथं मी बसली आहे आणि तेवढ्यातच कोकिळेनं ओरडायला लागलं कू. आणि त्याला असं वाटलं की आता मी कोकिळेला काही घेऊनच येणार. कसं ऐकतोय बघा मी बोलते तर ही मोबाईल घेऊनच येणार आहे. आणि अगदी म्हणजे पानांच्या आड बसलेला होता, तर एकदम समोर आला बरं का, म्हणजे असं दिसलं असं. आता कू म्हणतो कू. बघा कसा हा केला प्रतिसाद देतो. अगदी पांढरी चोच आहे आणि पूर्ण काळा आहे. कसा ऐकतो पण कसा. तर निसर्गातले हे जे मित्र आहेत पक्षी, आपण म्हणतो यांना समजत नाही, समजतं यांना. सुंदर ओरडते. वाव. आपलं फक्त आहे ना फळी मारून घेतले. सोयाबीन अजून पेरायचं आहे आपल्याला. यांनी कसं आता यांचे जनावर वगैरे राहतात, तर काही काहींनी असं मका पेरलेला आहे. आणि आता पाऊसच नाही आहे, दिले स्प्रिंकलर लावून. हा मस्त नजारा वाटला मला, म्हटलं घ्यावा. पण ते काय एवढं असं तिकडचं ऊन त्या साईडनी दिसतं, त्याच्यामुळं दिसतं का नाही काय माहिती याच्यामध्ये.